आणि दिवाकर रावतेंनी ज्या वेळेला रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे असं म्हटलं, तर मराठी लोकांच्याच पोटात पोटशूळ उठला की असं कसं करू शकता तुम्ही, असं कसं करू शकता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा येतात आणि मराठी माणसांनी चालवायच्या रिक्षा ह्या उत्तर भारतीय चालवतात, इतर प्रांतातले लोक चालवतात, तर त्यांनी किमान इथल्या लोकांशी मराठीमध्ये बोलावं एवढी किमान अपेक्षा नाही का ठेवायची. आता लोक नेहमी आपल्याकडे काय म्हणतात, मराठी लोक आळशी आहेत, मराठी लोक कामच करत नाही. मग जर मराठी लोक आळशी आहेत असं आपण तत्वतः तात्पुरतं गृहीत धरूया, युपीचे लोक किती कष्टाळू आहेत आणि मग ते कष्ट त्यांच्या राज्यात का नाही करत. ते त्यांच्या राज्यात जर ते कष्ट करत असते तर आजच्या घडीला महाराष्ट्र देशाच्या आर्थिक किटीमध्ये जे प्रचंड रक्कम देतो आहे आणि त्याच्या बदल्यात 50% पण कमी आपल्याला मिळतं आहे, ते नसतं नाही मिळालं. त्यांनी त्यांच्या राज्याचा विकास केला असता. असं का होतंय की तिकडनं येणाऱ्या ट्रेनच भरून येत आहेत आणि इकडनं जाणाऱ्या ट्रेन त्यांच्या सुट्ट्यांच्याच काळामध्ये भरून जात आहेत. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राने अत्यंत संवेदनशीलपणाने इथल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडवला. पण स्थलांतरित मजूर काय शिकले मला सांगा. ते इथनं तिकडे गेले, तिथे जाऊन त्यांनी धार्मिक मूलतत्ववाद्यांचंच राज्य सरकार आणलं. अजूनही त्यांच्या डोक्यामधलं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन जात नाही. म्हणजे आपण इथे उत्तर भारतीय खूप मोठ्या प्रमाणात आणू, त्यांचं मतपरिवर्तन करू, त्यांना शाहू फुले आंबेडकरांची परंपरा समजावून सांगू, मग ते आपल्यासारखेच शहाणे होतील आणि आपल्यासारखाच मोकळा विचार करू शकतील. अशा प्रकारचा भाबडा आणि मूर्ख विचार फक्त मराठी लोक करू शकतात. तसेच देशभरात भारतीय भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी द्विपक्षीय करार करतील. ह्या ओळींचा अर्थ काय?